फक्त रविवार सोडला ना दररोज स्वयंपाक खोलीमध्ये 6 सव्वा 6ला म्हणजे हजर राहायला लागते. तर इकडे मी चहा करायला ठेवलाय तोपर्यंत हिरवे मूग मी उकळायला ठेवलेत. कालच रात्री मी हिरवे मूग भिजवून ठेवले होते आणि सकाळी एवढ्या लवकर स्वयंपाक करायला लागतो त्यामुळं मी संध्याकाळीच दुसऱ्या दिवशी करायच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. म्हणजे गवारी मी ते मोडून ठेवलेली आहेत आणि आज जरा मी गवारी वेगळ्या पद्धतीनं करते. इतर वेळेस मी गवारी आहे ना पहिला तेलामध्ये परतून घेते मग नंतर फोडणी घालते. आज काय केलं पहिल्यांदा गवारी स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून गवारी पहिल्यांदा शिजवून घेतली. मग नंतर कांद्याची वगैरे फोडणी दिली आणि त्यात मग थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं. सकाळी सकाळी उठल्यावर चहा प्यायचं नाही असं रोज ठरवते पण काय चहा प्यावासाच वाटतो त्याशिवाय आळस आणि कंटाळा जातच नाही. इकडे गवारी शिजवत ठेवल्यामुळे माझी इतर कामे पण झाली. म्हणजे रात्री घासून ठेवलेली भांडी लावून झाली, चहा पिऊन झाला आणि चपाती करता करता इकडे गवारीची भाजी पण बनवून तयार झाली. आता मिस्टरांना 7ला म्हणजे डबा रेडी लागतो. आता डब्याला मी एकच भाजी देते कारण दुपारचं लंच आणि सकाळचा नाश्ता ऑफिसमध्ये असतो. दुपारचा लंच असल्यामुळे इतर भाजी, सलाड किंवा भात वगैरे ते घेतात आणि चपाती जरा मी एक्स्ट्राच देते कारण इतर कोणी सोबत जेवायला बसलं की त्यांना सुद्धा घरची चपाती खावीशी वाटते म्हणून. मिस्टरांना टिफिन रेडी करून दिला ना मग मी राहिलेल्या सगळ्या चपाती लाटून घेते आणि आता ही दुसरी भाजी बनवते, हिरव्या मुगाची उसळ. हिरवे मूग मी मगाशीच शिजवून घेतले होते आणि हे हिरवे मूग रात्री सुद्धा मी भिजत घातले होते त्यामुळे शिजून पटकन झाले. काय होतं दिव्याला एक भाजी आवडते तर अनिकाला ती भाजी आवडत नाही. मग हिच्या आवडीची एक आणि तिच्या आवडीची एक अशी भाजी मी बनवते. आम्हाला दोघांना काय कोणतीही भाजी चालते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ढोकळा बनवला होता आणि त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.